आपल्याला दररोज कालवण करायचं म्हणलं की विचार पडतो. तर सकाळी मस्त असं मी डाळीचं आमटी बनवली होती. तर आता लक्षात आलं संध्याकाळी काय कालवण करायचं. तर मस्त असं हरभऱ्याच्या डाळीची वाटली डाळ बनवणार आहे. तर मग ती आताच भिजू घालून घेणार आहे. कारण समजा आपल्याला सकाळचं जर बनवायचं म्हणलं तर संध्याकाळची भिजाय घालायची, आणि संध्याकाळची बनवायची म्हणलं तर सकाळची भिजाय घालायची. म्हणजे मग मस्त अशी भिजते आणि वाटायला पण चांगली येते. आता भिजू घालून घेणार आहे म्हणजे संध्याकाळची आपली तयारी. आणि ही वाटली डाळ म्हणजे खायला लय चवीला भारी लागते. चपाती असू द्या, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर अशी मस्त लागते ना. आणि आपल्याला जर कुठं असे समजा बाहेर जायचं म्हणलं ना तरी आपण चपात्या सोबत बांधून नेऊ शकतो बनवून. 2 दिवस पदार्थ टिकणारे. चांगले असे निर्मळ धुवून घेणार आहे त्याला. आणि त्याचा नंतर मग आपण वाटायच्या टायमाला ते पाणी जरी वाटायला आपल्या वाटणात घेतलं ना वाटताना तरी पण जमतं या. आता चांगली धुवून भिजाय घातल्यावर मग त्या पाण्याचा असा डाळ फुगल्याच्या नंतर मस्त असा आवाज उतारतो डाळीतला. मग ते पाणी पण मस्त असतं असं वाटाय घेतलं तरी. आणि दिवसभर आता असं झाकून ठेवणार आहे आणि भिजून देणार आहे. आता संध्याकाळनं मग आपले बेटन बघायला वाटली डाळ कशी बनवता ती. नमस्कार. तर आता मी सकाळी हरभऱ्याची डाळ भिजत घातली. तर त्याचं मस्त असं आज वाटला डाळ बनवणार आहे. तर आता डाळ मी वाटून घेणार आहे. चूल पेटवून चुली भात घालून घेतला. तर चांगला भात पण शिजलाय. आता डाळ अगदी मस्त भिजली या. लवकरच मेंढरा उठून गेली की मी भिजाय घातली होती. त्या डाळीतलं आता पाणी वतून काढणार आहे मी. पाणी चांगलं भरपूर ठेवलं होतं त्याच्यामुळे मस्त अशी डाळ फुगली. आता अशी कुरडी वाटणार आहे मी. त्याच्यात पाणी अजिबात घेणार नाही वाटायला. या डाळीला म्हणजे मी लय बारीक पण नाही वाटणार. अशी मधमच आबाड दोबाड वाटून घेणार आहे. चांगलीच भिजली डाळ. आता डाळ वाटाय जरा टाइम जाईल. खोड सागरन मी बिराडा हाय आम्ही दोघं. सांगा कोंबड्याला मला हाणवायचं. आता कोंबड्या दिवसभर चरत्यात लांब जाऊन बसत्यात झाडाखाली आणि नेमक्या संध्याकाळच्या बिराडावर येतात. आता हे टायमिंग संध्याकाळचा. आता मेंढर येस्तोवर आमची डाळ वाटून होती का नाही कोणाटो. नको सोड बाळा राहू दे गडी. कोकरी नाही जास्त आता बिराडावर त्याच्यामुळं 2च कोकरी आहेत आता बारकी. कारण मोठी झाल्यामुळं रानात सोडली. आता सगळी अशी मी बारीक डाळ वाटून घेणार आहे. आता या मिरच्या घेतल्यात वाटायला. आमची आजी आम्हाला भेटायला यायची आणि मग हे असला डाळ वाटला बनवून घेऊन यायची. त्याच्यात चपात्या, त्याच्या गुळाचा खडा. आता मस्त मिरच्या या 2 मोडून घेतल्या. त्याच्यावर मीठ टाकून मी वाटून घेणार आहे. मीठ टाकल्याच्यात
नंतर चांगली बारीक मिरची बी होती. चवीप्रमाणे मीठ टाकलं. ही मिरची वाटताना आहे ना त्याच्यावर आपल्या एक आल्याचा तुकडा घेतलाय बारीक आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर त्या नाही घेतल्या तरी चालतंय, पण मी घेतलंय. लसूण नाही घातलं तरी जमतंय. डाळीला आबड दोबाड ठेवली, पण मिरचीला बारीक करणार आहे. आता मिरची पण मस्त वाटून घेतली. कढई चुलीवर ठेवून घेणार आहे आणि आपली वाटली डाळ बनवून घेणार आहे. कारण नंतर मेंढर पण येते ना आता, आणि मग मेंढर आल्याच्या नंतर दुसरा बी चहा पाणी, परत मग अजून चपात्या नाही तर मग भाकरी करायचा विचार. आता कस काय सुसन असं करणार आहे, कारण अजून गुढी पाणी पाजायची, वाघर द्यायची, बरस काम आहे मला. परत गुढी बांधायची. ते जर उराकलं लवकर तर मग चपात्याचं पीठ मळणार आहे, आणि नाही उराकलं तर मग आपल्या भाकरीच करणार आहे. कढई चांगली गरम झाली. आता तेल टाकून घेते. ह्याला तेल पण नाही जास्त लागत. तेल गरम झाले. आता मोहरी टाकून घेणार 1 चमचा. मोहरी तडतडली, जिरं टाकून घेणार आहे अर्धा चमचा. लगेच कढीपत्ता टाकला. आता ती वाटून घेतलेली मिरची टाकून घेतली. आता मिरची चांगली तळून घेतली. ही आपली लाल मिरची पावडर आहे, ती अर्धा चमचा टाकून घेतली. एक हिंग चिमूटभर टाकला. हळदीतला 1 चमचा आहे. आता चांगलं तळून घेतलंय मस्त असं भाजून. आता डाळ टाकून घेणार आहे वाटलेली. दूर येतोय तोंडाव, कारण जसं वारं फिरन तसं दूर फिरतो, आणि मग बोलता बोलता काहीतरी गोठरामध्ये होतो. बोलता येत नाही ना सागर मग खोड. आता चांगलं मस्त असं हलक्या जाळा मी परतून घेणार आहे. जास्त काय जाळ लावणार नाही. आता आपण एका लिंबाचा जेवढा म्हणजे अर्ध लिंबू पिळून घेतो ना तेवढा मी चिंचचा आगळ काढून घेतलेला आहे. एक त्याला आंबटपणा असल्याच्या नंतर आणि चव मस्त येते. आता लिंबू नाही, खरं लिंबू आणि कोथमीर नाही आता, कारण इथं जवळ गाव पण नाही आणायला. असं बारीक जाळा अगदी मस्त असा बनवून घेणार आहे मी आपली वाटली डाळ. एक थोडीशी चिमूटभर साखर टाकून घेणार आहे त्यात, आणि एक त्याच्यात तिखटपणा, आंबटपणा, आणि पुन्हा शिवाय गोडपणा पण. तर अगदी त्या वाटल्या डाळाला चव वेगळीच येते. मग झाकण ठेवून घेते. जाळ काय वाढवणार नाही मी. आता हे मधून अजून चांगले 2-3 वेळा मी असं हलवून घेतली. मस्त असा वास सुटला या. आता आहे ना थोडस मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे खिसून घेतलाय, म्हणजे चव काढून, तर ती टाकून घेते त्याच्यात. आता मेन म्हणजे
कोथिंबीरच नाही महत्वाची. आणि शक्यतो लसूण नाही घातलं तरी चालतंय, आलं लसूण. पण मी थोडासा 2-4 पाकळ्या घातल्यात लसणाच्या आणि आल्याचा एक तुकडा घातलाय. आता ही खोबऱ्याची वाल्या नारळाची चव घातल्यामुळं अजून मिक्स करून परत झाकण ठेवून घेणार आहे. आणि थोडं एक लय तर लय 2-3 मिनिटं वापरून घेणार आहे मी हलक्याशा जाळाव. सागर काय खेळतो तू? गाडी. सागरला एक मस्त अशी पुढ्यात खायच्या गाडी भेटली या, आणि ते एकच नंबर खेळतो का नाही बाळा. सागर बी जेवला आता आणि बसलाय आता इथं. जेवला ना बाळा तू? सागर ध्यान ठेवतो मी गोड्याला गेल्यावर, आणि काही टायमाला माझ्या माग पण पळत येतो का नाही बाळा. आता शिळूप पडलंय तर कोंबड्या बी त्या तिकडं मस्त अशा गावतात चरायला गेल्या. तर गावात काडे आपल्या टोचा मारून हिरवं पारवं खात्यात. आता वाल्या नारळाची चव घालून मस्त असं 2-3 मिनिटं परत वापरून दिलं. एकदम सुक झालं नुसतं. जसं आपण मिरचीचा खारडा जसा सुका बनवतो ना अंग, त्या पद्धतीने मिरचीचा म्हणजे शेंगदाणा घालून सुका सुका खारडा असतो ना, त्या पद्धतीने वाटली डाळ बनवली मी. अगदी मोकळी मोकळी असते. आता खालीच उतरून घेणार आहे. आता खरं महत्वाची कोथमीर असते तर लयच भारी वाटलं असतं वरनं टाकायला, आणि वास पण मस्त आला असा कोथमिरीने. आता झाकून ठेवते आणि दुसरं काम बघते. य 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 असा डालग्यात दाना टाकला की कोंबड्या मग डालग्यात शिरत्यात, आणि मग आपला वाडा उठायच्या दिवशी असं त्यांना डालग्यात खायला टाकलं की ते बराबरा शिरत्यात. अशी सवय लागते मग त्यांना. आता आहे ना पीठ मळून घेणार आहे चपात्याचं. कणिक मळली म्हणजे मग भिजती. म्हणलं उरागतंय का नाही म्हणून मी लवकर मळली नाही. आता दुसरं काम उराकलं जरा. दुसरं काम म्हणजे वाघर घेतली पसरून, अजून ठोकायची राहिली या. गोड्याला पण जायचंय तर थोडासा दिवस हाय अजून पेंडभर. आता मी झाकून ठेवणार आहे मस्त. तर आता मेंढर पण आली वाड्यात, आणि चाललाय बाणायचा मस्त बाकी आता स्वयंपाक. आता चपात्या चाललेत आहे. आता मेंढरातलं पण काम करून घेतलं. बाणाने वाघर दिली होती अगोदर, आणि मग आता शिरड बांधून घेतली, दूध पाणी हे काढून घेतलं, कोकरी करड पाजली, आणि मग आता हे बाणायची चालली इकडे सुरुवात. पाहुणं कसं काय आलं बर? पाहुणा आलं होतं गाडी होती, त्यांना बिराड दिसलं. हं. ते आलं दबत 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 बघित होतं लय उशीर. पण मी बी नाही म्हणलं आता कसं रस्त्याने आपण कशाला नाही का कोणाला बोलायचं. हं. मी गुढी आणाय गेली होती तिकडं, आणि तिथं पोरं खेळायला आली होती आपली. ती सागर होता पोरांच्यात. गुढी तिकडून आणली मग बांधित होते, तर ते पाहुणं आलं हळूहळू तिकडं. ते मला गोड लागलं. हा गोड्या. बरेच लोक आपल्या गोड्यावर येतात नाही का. आपल्या गुढी चुकली होती तिकडं, आपला वाडा बोसरीला होता. त्या टायमाला आपल्या सबस्क्रायबरनीच मला गुढी सांगितली. हो गुढी दिसली म्हणलं ते म्हणते तिकडं. हा ना. हा, नाशिक रोडला आहे. नाशिक रोडला. तर आता पाहुणं पण इथं बसली नाही. बरं आहे ना. कोणतं गाव काय? गोंदवले गाव आमचं. होय. गोंदवल्याच्या बाजूला काळीवाडी आमचं गाव. तर ते म्हणजे
गाडी आहे त्यांच्याकडं, ड्रायव्हर आहेत. तर त्यांचं इकडं लक्ष गेलं वाटतं आणि मग त्यांना गुढी दिसली, मग बिराड दिसलं, मग बाणा इकडं आला इकडं. आम्ही होतो मेंढराकडं. सागरला विचारलं होय. नाव काय आहे? मग सागर म्हणला माझं नाव सागर. होय, कधीपासून व्हिडिओ बघताय 3-3.5 वर्षाचा. असं ना? कसं काय वाटतं ते? एकदम मस्त. जे आहे ते वास्तव असतं. हा ना. काय त्यात खोटं नाटक काय सुद्धा दाखव. मग काय, गाडी कुठपर्यंत चालवता? गाडी काय ऑल इंडिया चालते, पण जास्त मी साऊथला चालतो. हा ना. पाका अर्धा इंडिया झालाय फिरून. हा ना. युपी ती साईड राहिली. गाडीवाल्याचं पण तसं जीवन लय अवघड आहे, नाही का? लय बेकार. कधी गाडीचा गोठाळा होतो, कधी पंक्चर मार होते. खायला लागतं. हा? ते सागर एवढी पुरं पण बाहेर गेल्यानंतर शिवाय देते. काय म्हणजे? तुम्हाला काय जशी बरोबर. शिवाय देते तशी आम्हाला पण देते. हा ना, मग काय बरोबर. आता आपला धंदा ते म्हणल्यावर काय करायचं. चालायचं. तर आता आमचा चहा पाणी झाला, त्यांना मला आता जेवणच जा. बाणाने मस्त बाकी जेवण बनवले, चाललंय बाणाच्या आता चपात्या. तिकडं जेजुरी भागात आले की आमची आठवण व्हायची ना तुम्हाला. हा. इथं बऱ्याच जणांना विचारायचो मी. होय. तुम्ही जेजुरीला पण येता ना? हा ना, जेजुरीच आमचं गावच म्हणा, तिथून काय जवळ आहे गाव. ज्याच्या नशिबात आहे त्यांना म्हणजे त्यांची भेट होते माझा, काहीतरी येऊ घ्यायला लागतं. कसं असतं, मनापासून ज्याची इच्छा असते ना त्याची भेट होती. मी मागच्या 2 दिवसापूर्वी कमेंट टाकली होती. आज पण फक्त गाडीत बसून कमेंट टाकली. बाहेर चहा पिऊन येतो तेवढे दिसला इथं वाडा. आणि असं म्हणजे आम्ही तुमच्या 2 डबक्या आणि घोड आणि सागर ह्याच्यावरतीच मी वाडा अचानक बरेचशे लोकांची ना आमची भेट होती आणि काय आम्हाला शोधा येऊन भेटत नाही आम्ही. कारण आम्ही कुठंतरी म्हणजे असं आडरानात जंगलात कुठंतरी, नाही का, असं शेतामध्ये कुठंतरी माळ रानावर असं राहतो. 6 लाख सबस्क्रायबर मध्ये तुमच्यासारख्या लोकांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. व्हिडिओ चांगले आहेत म्हणून सबस्क्राईब करतात लोक. हा ना, मग काय. अनसबस्क्राईब लगेच करून नाही पण जातात आता बघा. तुम्ही बघताय म्हणून तर आम्हाला ते बनवशी वाटतंय ना. तर काय. हा ना, तुमचा तर म्हणजे पाठिंबा पाहिजे ना. आम्ही वाट बघत असतो तुमचा व्हिडिओ कधी येतोय. अचानक नोटिफिकेशन आलं का दुसरा व्हिडिओ कट करतो आणि त्या व्हिडिओवर क्लिक करतो. हा ना, मग काय बरोबर आहे. या वाघांना भाकरी. हा, वाघ आणला का? वाघ तर ते महत्वाचं आहे. जरा थोड्या बिन तेलाच्या करायला लागतात ना. झाले ना वाघांच्या पण, वाघांच्या वेळेला ते तर महत्वाचं सदस्य आहेत आपल्या काय ते तर वाड्यावलं. बाळा मी केलेलं देऊ ना तुला कालवण. हा मग शांत घे. हात धुतला का तो हात? हा बारक्याच देणार आहे तुला. जसा भाऊ सागर जेवला का नाही तू? हॅलो कसं काय कालवण? हॅलो हॅलो हात लय भारी करू. सागर हा? तुमची कॉपी करू. तसं सागर करतो आणखीन एकदा दाखवा मला. कसं काय झालं? कसं? हा. हम्म.